उमेदवार लढले आणि ज्या ताकदीने त्यांनी ती विरष्टी दाखवली त्या प्रत्येक उमेदवाराचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे। आणि जरी भाजपच्या कूटनीतीसमोर ते हरले असं दिसत असलं तरी आमच्या नजरेत मात्र ते जिंकलेत असं आम्हाला नक्की वाटतं। त्यामुळे त्या सगळ्यांचा आम्ही प्रचंड अभिमान बाळगतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। येणाऱ्या काळातली स्ट्रॅटेजी काय असेल, येणाऱ्या काळामध्ये आम्ही कोणत्या पद्धतीने सामोरे जाणार आहोत, कारण निश्चितपणे एवढा सगळा कॉन्फिडन्स जेव्हा भाजप कमावते त्यावेळेला इतक्या दिवसापासून ज्या महापालिकेच्या निवडणुका त्यांनी पुढे ढकललेल्या आहेत त्या महापालिकेच्या निवडणुकांना आता ते फार चटकन घोषित करायला तयार होतील, कारण सगळ्या यंत्रणा त्यांच्या हाताशी आहेत। पण तरी सुद्धा या सगळ्या काळात नेमक्या काय पुढच्या स्ट्रॅटेजी असतील या संबंधाने आम्ही करू। पण एक नक्की की जेवढं या सगळ्या गोष्टींना म्हणजे जर 100%